हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला आहे आणि ह्या कडाक्याच्या उष्णतेमध्ये काहीतरी थंड होऊन जायलाच हवं. चला तर मग आज आपण पाहणार आहोत फ्रूट्स कस्टर्ड. त्यासाठी सर्वप्रथम मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे आणि दुसरं सेपरेट 1 वाटी दूध कोमट करून घेतलं आहे. दूध फार उकळू द्यायचं नाही आहे. दूध साधारण गरम झालं की आपण घेतलेल्या कोमट दुधात 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे. व्हॅनिला पावडर घेतल्यामुळे तुम्हाला ह्यात सुगंध येण्यासाठी कोणतंच इसेन्स टाकायची गरज नाही आहे. ती कस्टर्ड पावडर दुधात छान घोळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे कसे मिक्स करायचे आहे ते. लक्षात घ्या फ्रेंड्स, कस्टर्ड पावडर घोळण्यासाठी दूध हे कोमटच वापरा, नाहीतर गरम दुधात त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. आता इथे अर्धा लिटर दूध साधारण गरम झालेलं आहे. आपण त्यात कस्टर्ड पावडरची केलेली प्युरी हळूहळू ॲड करायची आहे. अगदी हळूहळू दुधात हे मिश्रण सोडायचे आहे आणि सोबतच ते ढवळत राहायचं आहे. कारण कस्टर्ड पावडरमध्ये कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते खाली चिकटण्याची शक्यता असते आणि त्याचप्रमाणे त्याच्या गुठळ्या फॉर्म होऊन दुधाचे तुकडे तुकडे तुम्हाला त्यात दिसू शकतात. म्हणूनच हे दूध कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे. हे असं दूध स्टर करायचं आहे. दूध मी इथे साधारण 10 ते 15 मिनिटं छान उकळून घेतलं आहे आणि सोबतच ढवळतसुद्धा राहिले आहे. आता ह्या स्टेजला मी पाववाटी साखर ॲड करत आहे. साखर वापरताना मी इथे ऑर्गॅनिक शुगर ॲड करत आहे. तुम्ही नॉर्मल शुगरसुद्धा ॲड करू शकता. आणि आणखी अजून 7 ते 8 मिनिटं दूध उकळून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने दुधाला थोडा घट्टपणा येईल. तुम्ही चमच्यावर बोट फिरवून चेक करू शकता. जर दुधातल्या चमच्यावर अशी एक रेष उमटली तर समजायचं परफेक्ट असं टेक्स्चर तयार झालेलं आहे. आणि आता हे दूध भांड्यात टाकून नॉर्मल रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरला येण्यासाठी मी इथे ताटात पाणी घेऊन त्यात अर्धा तास थंड व्हायला ठेवलं आहे. फ्रेंड्स, अधूनमधून हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली साचून त्याच्या गुठळ्या होत नाहीत. नाहीतर सायसुद्धा जमा होते आणि दुधात साईचे तुकडे दिसतात. तुम्हाला हे कस्टर्ड जर थंड हवं असेल तर तुम्ही आणखी अर्धा ते 1 तास त्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता. मी कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि एकीकडे फळं घेतली आहेत. फळांमध्ये इथे द्राक्ष आहेत. कस्टर्डसाठी शक्यतो ही लांब द्राक्ष घ्यायची, चवीला गोड असतात ती. त्यानंतर इथे मी सफरचंद, डाळिंब आणि केळं टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळं कमी अधिक करू शकता. तुम्हाला हवं असल्यास चिकू, किवी ही फळंसुद्धा ॲड करू शकता. फक्त कलिंगडासारखी पाणी सोडणारी फळं वापरू नका, नाहीतर कस्टर्ड पानसट होईल. कस्टर्ड थंड होईपर्यंत मी इथे फ्रूट्स कट करून घेणार आहे. सर्वात आधी मी सफरचंदाचे अगदी बारीक काप करून घेतले आहे. अतिशय बारीक असे स्लाइस करते, जेणेकरून ते दुधात गेले की खूपच छान टेस्ट देतात. नंतर मी केळ्याचे बारीक स्लाइस करून घेत आहे. त्यानंतर वळूया द्राक्षांकडे. एका द्राक्षाचे साधारण 2 ते 3 भाग करायचे आहेत. आणि डाळिंबाचे दाणे तर अगदी ह्या कस्टर्डला 4 चांद लावतात. साधारण आता 1 ते 1.5 तास झालेले आहेत. कस्टर्ड मस्त थंडगार झालं आहे.
शक्यतो फळं एकदम कस्टर्डमध्ये टाकून ठेवायची नाहीत. तुम्हाला वाटेल तेव्हा गरजेनुसार तुम्ही फळं कट करून कस्टर्डमध्ये मिक्स करू शकता, म्हणजे त्यांची चव टिकून राहील. आता इथे मी 2 वाटी वेगळं काढून घेतलं आहे कस्टर्ड. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलं आहे ह्या कस्टर्डला. मी कस्टर्ड वाटीत काढून घेऊन त्यात छानपैकी फळं ॲड केलीत. माझ्याकडे फ्रेश अशी दुधाची साय होती, तीसुद्धा मी वरून ॲड केली आहे. आणि नंतर महत्त्वाचा भाग म्हणजे ड्रायफ्रूट्स किसून घेतले आहेत. ते ड्रायफ्रूट त्यामध्ये ॲड केलेत. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, अक्रोड अशा ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे. तर फ्रेंड्स, तयार आहे आपलं थंडगार आणि टेस्टी असं फ्रूट्स कस्टर्ड, जे तुम्ही कोणत्याही सणावाराला किंवा कधीही खाऊ शकता. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आणि क्रीमी दिसत आहे हे, आणि त्यातल्या फळांची चव तर अफलातून लागते. फ्रेंड्स, रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा पुढच्या भागात एक नव्या रेसिपीसह. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.